स्टीव्ह जॉब्स याला तर तुम्ही ओळखतच असाल, आणि जर नसन ओळखत तर ऍपल कंपनी तर तुम्हाला माहितीच आहे. तिने आपल्याला आयपॅड दिलाय, आयफोन दिलाय, त्यानंतर मॅकबुक दिले, भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या. तुम्हाला माहिती आहे का पण स्टीव्ह जॉबला त्याच्याच कंपनीमधून, त्याच्याच ऍपलच्या कंपनीमधून त्याला बाहेर ढकलून दिलं होतं, बाहेर काढून टाकलं होतं 1985 मध्ये. आणि तो माणूस ज्याने ऍपल उभं केलं त्यालाच कंपनीमधून बाहेर काढून टाकलं. कंपनीत बोल्ड मिटिंग झाली आणि जॉब्सननी सांगितलं की तुला या कंपनीमधून आता जावे लागेल. कल्पना करा, जी आपण गोष्ट शून्यातून उभी करतो आणि तीच गोष्ट आपल्या हातातून निघून जाते, आणि तोच प्रसंग त्याच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला होता. स्टीव्ह जॉब्स पब्लिकली बोलून टाकतो की भाई मी अपयश झालोय, मी आता हारलोय, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही आणि मी एकदम फेलियर बनला आहे. भाऊने काही महिन्यातच 2 कंपन्या सुरू केल्या. पहिली तर नेक्स्ट आणि दुसरी पिक्सर अॅनिमेशन. पिक्सरने जगामधल्या सर्वात अॅनिमेटेड मूवी दिल्या आणि काही वर्षांनी ऍपलला जाणवलं की बाबा स्टीव्ह जॉब्स शिवाय कंपनी चालत नाही. त्यांनी परत त्याला बोलवलं आणि त्यांनी परत ऍपल उभं केलं आणि सध्या तर तुम्ही बघताच ऍपल कुठं पोहोचलंय. यातून एक गोष्ट तर क्लिअर होते की अपयश हा शेवट नसतो, ती नवीन एक सुरुवात असते. कधी कधी जे वाईट वाटतं तेच आपल्या आयुष्यामधलं टर्निंग पॉइंट ठरतं. जर स्टीव्ह जॉब्सला बाहेर काढलंच नसतं तर कदाचित हे आयफोन आणि पिक्सर जन्माला आलेच नसते. मित्रांनो, आज जर तुम्हाला वाटत असेल ना की आपलं आयुष्य संपलंय, माझी परिस्थिती खूप वाईट आहे, माझ्यावरती खूप लोक हसतात, मला काढून दिलंय, स्टीव्ह जॉबची एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याने फक्त पब्लिकली अनाऊन्स केलं होते की मी हारलोय. तो कधी आतून हरलेला नव्हता. तो उठला, तो लढला आणि आज तुम्ही बघताच त्याच्या कंपन्या किती ग्रोथ करताय. म्हणून मित्रांनो, अपयशात कधी रडायचं नसतं, त्याला यशामध्ये बदलायचं असतं. म्हणून फोकस युअर गोल, नॉट. समजलं नसेल तर परत एकदा ऐका.